उमापती महादेव आणि माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाला त्रिवार वंदन करून मी तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. आजचा दिवस आहे सोमवार. तर सोमवारचा हा व्हिडिओ आहे. तर आज माझा तिसरा पशुपती व्रत आहे. तर चला म्हटलं आज माझं पशुपती व्रत तुम्हाला शेअर करूया. 1 वर्ष अगोदर मी शेअर केलेलं होतं आणि त्याच्यानंतरच मी माझे व्हिडिओ बनवणं थांबवलं होतं. पण या वेळेला माझे सगळे घरकाम आवरून झालेले आहेत. एकदाचे घरकाम आवरल्यानंतर ना आपल्याला पूजेमध्ये पूर्ण मन लागतं. नाहीतर मग आपण अर्ध पूजा करायला जातो आणि माझं हे पडलं आहे, माझं ते पडलं आहे, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे असं राहते. म्हणून मी सगळं पहिले घरकाम आवरून घेते आणि मगच माझ्या पूजेला सुरुवात करते. पण पूजा ही आपल्याला 12च्या आतच करायची असते. त्या अगोदर म्हटलं मी घरची पूजा करून घेते, आरती करून घेते आणि मग माझ्या सगळं पूजेचं साहित्य काढते. तुम्हाला तर माहीतच आहे पशुपती व्रतमध्ये आपल्याला एकच थाळी तयार करायची असते आणि तीच थाळी संध्याकाळी न्यायची असते. सगळं सामान आपल्याला आदल्या दिवशीच आणून ठेवावं लागतं. त्यासाठी जे लागते ते बेलपाती, धतुरा, जे काही वस्तू राहते, भस्म, अजून भांग, चमकी, अजून तुमच्याकडे जर जे काही सामान नसेल ते पण सामान आपल्याला सगळं आदल्या दिवशीच आणून ठेवावं लागतं. कारण की मग आपण वेळेवर थोडी ना इकडे तिकडे जाणार आहोत. तर मी पण तसंच केलेलं आहे. माझं सगळं सामान मी कालच आणून ठेवलेलं आहे. मगच मी आपली थाळी तयार करणार आहे. तसं काही नाही, आपल्याला पहिल्या दिवशी पशुपती व्रत करायचं असेल तेव्हाच आपण सगळं आदल्या दिवशी आणून ठेवून द्यायचं. जसं की मी तुम्हाला सांगितलंच आहे, भस्म, चमकी, भांग, तुम्हाला जर वाटलं तर कमलगट्ट्याची एक माळ राहते, त्या माळीचा एक मणी, हे फक्त आपल्याला पहिल्या सोमवारी आणावं लागतं. नंतरच्या 4 सोमवारी फक्त बेलपाती, फुलं, शमीपत्र आणि धतुरा एवढंच आणावं लागतं. तर बघ बाकीचं काहीच नाही, बाकीचं सगळं आपण अगोदर आणलेलंच आहे. चला मग माझी बोलता बोलता पूजाही झाली. आता मी आरती करून घेते आणि आता तुम्हाला दाखवते माझी तयार झालेली थाळी काढताना मी काही व्हिडिओ बनवला नाही, कारण की मला ना खूप घाई होती. परत मला वेळ पण झाला होता, 12च्या आत पूजा पण करायची होती. म्हणून मी तुम्हाला थाळी वगैरे शेअर केली नाही. पण तुम्हाला सांगते मी काय काय काढायचं ते तुम्ही बघू शकता. माझ्या याच्यात परत मी खूप मोठंही शूट केलेलं नाही. हळदी कुंकू ते फक्त आपल्याला अशोक सुंदरीवर चढवावं लागतं. गुलाल, शेंदूर आणि बाकी जे सगळं सामान आपण घेतलेलं आहे ते, आणि एक फुलवात, प्रसाद, पंचामृत, शहेद, चंदन हे सगळं मी काढलेलं आहे. आणि बेलपाती, धतुरा आणि शमीपत्र, फुलं मी एका पॉलिथिनमध्ये घेतले आहे आणि लोटाभर जल एवढं घेऊन मी जात आहे. पूजा वगैरे मी तुम्हाला शेअर केली नाही. कसं आहे ना, आपण पूजेला गेलं तर आपलं पूजेतच मन राहिलं पाहिजे, म्हणून मी पूजा वगैरे शेअर केली नाही. तर तिकडून आल्यानंतर मग मी शिवलीलामृतची पोथी वाचत आहे. तर ही पोथी थोडी मोठी आहे. एक अध्याय वाचायला 25-30 मिनिट जातो. तर हर सोमवारी मी एक अध्याय वाचते. पण आपण जे काही वाचतो ते कोणाला शेअर करू नये असं म्हणतात. पण ठीक आहे ना, माझ्या वाचनाने जर कोणाचा भक्तिभाव जागृत होत असेल तर मला शेअर करायला काही हरकत नाही. तर व्हिडिओ शूट करत होती तर माझा बाबू मागे उभा आहे. तर चला, आणि हीच ती शिवलीलामृतची पोथी आहे. तर पूजा तर मगाशीच झाली होती 2 तासा अगोदर. तर आता 1:30 वाजलेला आहे. 1:30ला 1:45 तर झालेच असेल. तर काहीच खाल्लं नव्हतं आणि बाहेर अशी रांगोळी काही खूप मोठी काढली नाही. फक्त मी 2 लक्ष्मीचे पावलं काढले, बस झालं. तर आता म्हटलं या टायमिंगवर आता काय करायचं. मिठाचं तर काही मी खात नाही. तर तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला वाटलं तर, पण मी तर काही खात नाही. तर हरवेळेस मी मखाने, शेंगदाणे असे तुपामध्ये फ्राय वगैरे करून खाऊन घेते. पण यावेळेस म्हटलं आता काहीच नको, म्हणून मी कपभर दूध घेतलेलं आहे. चला मग दूध घेते आणि भेटते तुम्हाला नंतर 4 वाजता. थोड्या वेळसाठी मग मी साडी वगैरे चेंज केली, कारण की साडीवर घरचे कामं मग सुटत नाही. संध्याकाळचे कामं आपले पडलेले राहतात. थोड्या वेळसाठी मग मी साडी वगैरे चेंज केली, कारण की कसं आहे ना, मग संध्याकाळची 4 वाजताची कामं आपल्याला लागलेलेच राहतात. मग ते कामही करायचे असतात. भांडे लावणं आहे, झाडणं आहे, चहा पाणी हे ते. तर म्हटलं चला आता ओव्हनवरचं हे कापड मी धुतलेलं होतं तर ते वाळलं होतं. तर चला म्हटलं हे हाता लागला टाकूनच देते आणि इकडे चहाची तयारी करते. चहा वगैरे घेतल्यानंतर आणि सगळं घरकाम आवरल्यानंतर परत मी साडी घातली. आता संध्याकाळचा 5:30चा टायमिंग असेल. तर 5:30 पावणे 6 झालेले आहेत. तर चला म्हटलं आपल्याला दिवे करायचे असते. तेही 6 दिवे करायचे असते कणकीचे. तर सगळ्यात अगोदर म्हटलं कणिक भिजवून घेते आणि प्रसाद करून घेते. मग मंदिरातून आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करणार आहे.
एका साईडला कणिक भिजवून ठेवून देते आणि मग प्रसाद करते. तेवढ्या वेळात कणिक पण छान अशी आपली मुरून जाईल म्हणून. सकाळी आपण जी थाळी तयार केली होती ते थाळी तशीच ठेवायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही ॲड करायचं नाही. फक्त 6 दिवे तुपाचे आणि तयार केलेला प्रसाद. आणि प्रसादही असा तयार करायचा असतो की जो आपण फक्त त्याचे 3च हिस्से होणार. 2 हिस्से महादेवाचे, 1 हिस्सा आपला, असे सारखे 3 तिथे गेल्यानंतर आपल्याला हिस्से करायचे आहे. मंदिरात गेल्यानंतर दिवे ठेवायचे आणि मग एक डिस्पोजरमध्ये न्यायचे. त्याच्यात 3 डिस्पोजर न्यायचे. एका डिस्पोजरमध्ये प्रसाद न 2 डिस्पोजरचं झाकून नेते मी. आणि मग तिथे गेल्यानंतर मग मी 6 दिवे ठेवते आणि डिस्पोजरमध्ये 3 समान भाग करते प्रसादाचे. आणि मग दिवे लावल्यानंतर परत थोडंसं जल देवाला चढवायचं. मग पूजा पूर्ण आपली संध्याकाळची पूजा परत करायची. आणि त्या प्रसादाचे आपण जे 3 हिस्से केलेले आहेत त्याच्यातले 2 हिस्सा देवाजवळ ठेवायचा आणि एक हिस्सा घरी घेऊन यायचा. आणि आपल्या दिव्यामध्ये 6 दिवे जे नेले आहेत त्याच्यातले 5 दिवे जळवायचे आणि 1 दिवा उचलून मग घरी आणायचा. आणि आल्यानंतर आपल्या दरवाजामध्ये बसायचं आणि उजव्या साईडला तो दिवा लावायचा. बाहेरच बसायचं, उजव्या साईडला दिवा लावायचा. आणि मग देवाला आपल्याला जी मनोकामना आहे ती देवाला बोलायचं. तो दिवा प्रज्वलित करायचा आणि नंतर उजवा पाय अंदर घेऊन अंदर यायचं. तर बघू शकता मी माझा दिवा कसा तयार करत आहे. दिवे वगैरे तयार झाल्यानंतर परत प्रसाद तयार झाल्यानंतर मग मी घरचे सगळे दिवे लावून घेते. देवाजवळचा दिवा लावून घेतला, तुळशीजवळ दिवा लावून घेतला, तुपाच्या फुलवाती टाकून दिवेही तयार करून घेतले. हो, आपल्या आयुष्यात एकदा तरी पशुपतिव्रत तुम्ही करा आणि तुमची जे मनोकामना असेल ती देवाला बोला. ती खरंच तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार, ही माझी गॅरंटी आहे. चला मग आता माझी पूजाही तयार झालेली आहे. सगळीकडे दिवेवात पण होऊन गेले आहेत. आता मी मंदिरातून येते. चला मग मी आता मंदिरातून येते आणि आता इथेही व्हिडिओचा एंड पण करते. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ राहा आणि मस्त राहा. बाय बाय.